गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये सर्व भाविक सज्जनांचं मनापासून स्वागत आहे। आजचं हे निरूपण सद्गुरूंच्या चरणाला नतमस्तक होऊन या निरूपणास आपण सुरुवात करूया। प्रेम हा एक असा अनुभव आहे ना की जो मनुष्याला कधीच पराजित होऊ देत नाही, आणि घृणा असा एक अनुभव आहे ना जो माणसाला कधीच जिंकू देत नाही। असं का बरं? म्हणजेच काय? म्हणजेच प्रेमाने जग जिंकता येते असं कुणीतरी म्हटलेलंच आहे बघा। जेव्हा प्रेम माणसाच्या मनामध्ये, पूर्ण शरीरामध्ये, पूर्ण आतमध्ये, बाहेर जगी स्थळी या आकाशी पाताळी सर्व ब्रह्मांडामध्ये जेव्हा प्रेम भरलं जाईल ना, तेव्हा हा मानवी जीवन सुखदायी होईल, सुखकारी होईल। पण असा प्रेम, बिना प्रेमाचा कोणी माणूस आहे का? सर्वांमध्ये प्रेम आहे, माया आहे, मोह आहे, पण तो प्रत्येकाच्या बाबतीत मात्र नाही आहे। आणि प्रत्येकाच्या बाबतीत प्रेम निर्माण झालं ना, प्रेमाचा अनुभव निर्माण झाला ना, तर या माणसाला, मनुष्याला कुणीही पराजित करू शकत नाही। पण त्याच्या विरुद्ध जर माणसाच्या मनामध्ये घृणा निर्माण झाली असेल ना, क्रोध निर्माण झाला असेल, वासना निर्माण झाली असेल, तर त्या माणसाने कितीही धनाढ्य, कितीही बलाढ्य जरी असेल ना, तरी तो माणूस कधीच या आयुष्याच्या चित्रपटामध्ये जिंकू शकणार नाही। कारण परमेश्वराला फक्त प्रेम आवडतं। या प्रेमामध्ये परमेश्वर अशी जागा नाही तिथे वसलेला नाही। परमेश्वर तुझ्या हृदयामध्ये, अंतरीमध्ये, बाहेर सर्व ठिकाणी माझा परमेश्वर आहे। पण परमेश्वराला जिंकायचं असेल ना, तर तुझ्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण कर मानवा, तरच तू परमेश्वरापर्यंत पोचशील। नाहीतर तुझ्या या मनामध्ये घृणा, क्रोध, अहंकार निर्माण जर होत असेल ना, तर तू कधीच जिंकू शकत नाही। तुझी अधोगती लवकरच होणार आहे। म्हणून या आयुष्याच्या चित्रपटामध्ये, या मानवाच्या हातामध्ये दोन गोष्टी आहेत, एक प्रेम आणि एक आस्था। या आपल्या मनात एक भक्ती निर्माण झाली ना, तर कणाकणामध्ये ईश्वराचं दर्शन घडेल। पण प्रेम आणि आस्था या दोन्ही गोष्टी आपल्या मनामध्ये निर्माण होतात का? बघा, या मानवाने स्वतःच विचार करायला हवा की आपल्या मनामध्ये दुसऱ्याच्या बद्दल प्रेम निर्माण होतं का? बघा, प्रत्येकाने आपल्या मनाशी बोलावं। आपल्या मनाशी जेव्हा आपण स्वतः बोलू ना, तेव्हा आतून आवाज येईल नाही, पण जेव्हा हो आवाज येईल ना, तेव्हा खऱ्या मनाची प्रेरणा, खऱ्या या आयुष्याचा संदर्भ या मानवी जीवाला कळेल। अहंकार बाळगल्याने मनुष्याची प्रतिष्ठा, वैभव आणि वंश या तिन्हींचा विनाश होतो।
पण त्याच ठिकाणी जर प्रेम निर्माण झालेला असेल ना, तर मनुष्याचं जीवन एवढं फुलासारखं फुलवून निघतं ना, की ज्या प्रकारे सकाळी सकाळच्या वातावरणामध्ये कळीनं फूल होऊन जावं आणि तो पूर्ण प्रवास या मानवाने पाहावा. असं आहे का मानवाचं प्रेम? बघा, आपल्या स्वतःच्या अंतःकरणाला विचारा. या आपण जी भक्ती करतोय, आपण जे आचरण करतोय, ते चांगलं आहे का? बघा, एकदा तरी रोज सकाळी उठल्यानंतर माणसाने एकदा तरी आपल्या मनाला विचारून पाहावं की आपण जे करतोय ते योग्य आहे का? बघा, आपलं मन नक्कीच आवाज देईल, पण आपण हे रोज करायला हवं, रोज मनाला विचारायला हवं. तेव्हाच या मनाची संकल्पना आणि देवापर्यंत आपण केलेली भक्ती पोचू शकेल. स्वारी पुढे सांगतात की या मानवाची, या मानवी मनाची श्रीमंती तेवढी आहे का की दुसऱ्याला दान करणं, आपल्याजवळ असलेलं दुसऱ्याला एकदम पवित्र मनाने देणं, ही अशी श्रीमंती आपल्या मनामध्ये आहे का? बघा, विचार कर मानवा, तुझ्या मनाला एकदा तरी विचार. तुझ्या ताटामधला एक घास तू दुसऱ्याला कधी देतोस का? एकदा तरी विचार करायला हवा. बघा, स्वारी समर्थ इथे पुढे सांगतात, एकदा एका गावामध्ये एक फार गरीब माणूस राहत होता आणि त्याचे नाव होते श्रीधर. त्याच्या घरात काहीही नव्हते. तो कसंबसं आपलं पोट भरायचा आणि जरी तो गरीब होता ना, तरीही मनाने फार श्रीमंत होता. कधीही कोणी त्याच्या दारी आले ना, तर तो भुकेल्याला अन्न द्यायचा, पाणी पिणाऱ्याला पाणी द्यायचा. बघा, म्हणजे त्याचा असा दिनक्रम रोज चालला होता. एक दिवशी त्या गावाच्या एका श्रीमंत माणसाकडे उत्सव होता, सोहळा होता. गावातील सर्व गावकऱ्यांना त्याने जेवायला बोलवलं होतं. तो पण तिथे गेला आणि बघतो तर काय, त्याच्या पुढे पंचपक्वान्नांनी भरलेला ताट दिसलं. असं भरलेलं ताट बघून त्याने विचार केला की एवढं भरलेलं ताट, या ताटामधून सहज 3 जण खातील एवढं अन्न आहे. तो त्या माणसाची परवानगी घेऊन ते भरलेलं ताट घेऊन आपल्या घराकडे निघतो. वाटेत त्याला एक भिकारी दिसतो. तो त्याच्याकडून जेवायला मागतो. तो त्या अन्नामधून काहीसा भाग त्याला काढून देतो आणि आपल्या घराकडे परत निघतो. घरी आल्यावर तो जेवायला बसणार की त्याच दरम्यान एक साधू तिथे येतो आणि तो त्यांच्याकडे अन्न मागतो. श्रीधर त्याला देखील जेवायला देतो. आता श्रीधरकडे जेवायला काहीच शिल्लक नसतं. त्याला भूक लागलेली असते, पण जेवायला काहीच नसल्यामुळं त्याच्या मनामध्ये एक विचार येतो की आता आपण पाणी पिऊनच घ्यावं, म्हणजेच आपली भूक भागेल. असा विचार करीत तो पाणी पिण्यासाठी तांब्या घेतो. तेवढ्यात एक म्हातारी बाई तहानलेली त्याच्या दारी येते आणि पाणी पिण्यासाठी मागते. तो तिला पाणी पिण्यासाठी देतो. ती पाणी पिऊन निघून जाते. श्रीधरकडे आता खायला प्यायला काहीच नसतं, तरीही मनातून त्याला फार आनंद आणि समाधान झालेला असतो की आज त्याने स्वतःचे नाही, पण अजून 3 जणांची तहान भूक भागवली आहे. असा विचार करत तो बसला होता की काय बघतो की त्याच्या दारामध्ये समोर तो भिकारी, साधू आणि म्हातारी तिघे उभे आहेत. तो बाहेर येतो. तेवढ्यात बघतो की एकाएकी ते गायब होतात आणि त्याचा समोर प्रत्यक्ष देव प्रगट होतो आणि म्हणतो की मी आज तुझी परीक्षा घेण्यासाठी वेगवेगळ्या रूपामध्ये आलो आहे. तू त्या परीक्षेमध्ये पास झाला आहेस.
मी तुझ्यावर फार प्रसन्न झालो आहे. आज तू जे तुझ्याकडे होते ते सर्व काही देऊन टाकलेस. स्वतःचा विचार न करता भुकेलेल्याला तुम्ही अन्न दिलं. म्हणजेच दुसऱ्यांचा विचार नेहमीच तू करत असतोस. तुझ्याकडे मनाची श्रीमंती आहे. मी तुला वर देतो की पुढे कधीही तुला कसलीही कमी भासणार नाही, असे म्हणत देव त्याला वर देऊन निघून जातो. सज्जन भाविक मंडळी, याचा अर्थ काय, याचं तात्पर्य काय? बघा, ज्या माणसाकडे, ज्या जीवाकडे मनाची श्रीमंती असते ना, बघा, मनाची श्रीमंती असते, ज्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार नसतो, कोणताही क्रोध नसतो, अशा क्रोध नसलेल्या मनामध्ये जेव्हा भक्ती निर्माण होते ना, तेव्हा मनाची श्रीमंती निर्माण होते ना, तेव्हा बघा, या कलियुगामध्ये जीवन जगत असताना आजचा मानवाच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले असतात की मी भक्ती करूनसुद्धा देवाचं माझ्याकडे लक्षच नाही आहे. मी अजून गरीब होत चाललो आहे. माझ्याकडे कधी धन येणार, असे असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत. माझ्या मुलाचं लग्न कधी होणार, माझ्या मुलीचं लग्न कधी होणार. कारण मी रोज आचरणात आहे तरीसुद्धा माझे प्रश्न सुटत नाहीत. अशा अनेक कल्पना या आजच्या कलियुगामध्ये या भक्ताच्या मनामध्ये निर्माण झालेल्या आहेत. पण परमेश्वर इथे सांगतात, समर्थ सांगतात की हे मानवा, तुझ्या मनाच्या श्रीमंती जर असेल ना, तर तुला हाक मारण्याची मला वेळच येणार नाही. मी स्वतः तुझ्या घरी येऊन जाईल, पण तू माझ्या परीक्षेमध्ये पास झाला पाहिजे. मी परीक्षा घेईल, ती कोणत्याही रूपाची असेल, कोणत्याही स्वरूपाची असेल, पण त्याच्यामध्ये जेव्हा तू पास होशील ना, तेव्हाच तुझ्याकडे सर्व गोष्टी येऊन जातील. तुला मागण्याची वेळ येणार नाही. पण सज्जन भाविकांनो, अशी श्रीमंती आपल्या मनाची आहे का? बघा, आपण परमेश्वरावर नाराज होतो, परमेश्वरावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. पण परमेश्वराला काय आवडतं ते आपण करतो का? आपल्या मनाची श्रीमंती, क्रोध, राग आपल्या मनामधून नष्ट करतो का? बघा, या गोष्टी जेव्हा आपल्या मनामधून नष्ट होऊन जातील आणि आपल्या मनाची श्रीमंती जेव्हा होईल ना, तेव्हा भगवंत आपल्या दारामध्ये, आपल्या मनामध्ये प्रवेश करेल आणि तुम्हाला हवं ते देऊन जाईल. तुम्हाला मागण्याची सुद्धा वेळ येणार नाही. बघा, पुढे समर्थ सांगतात की या जगण्यामध्ये मौज आहेच, पण त्याहून अधिक मौज या फुलण्यात आहे. म्हणजेच काय? म्हणजेच या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये सर्व ठिकाणी प्रेम भरलेलं आहे. ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा लवलेशसुद्धा नाही ना, त्यांचं जीवन खूप त्रासदायक असतं. भले त्यांच्याकडे धन संपत्ती असेल. बघा, आपण या कलियुगामध्ये जीवन जगताना आपण अशी बरीच माणसं बघतो की त्यांच्याकडे धन संपत्ती या सर्व गोष्टी आहेत, पण त्यांच्या घरामध्ये नेहमी भांडण असतं, नेहमी पूर्ण दुःखाचं वातावरण असतं आणि त्या पैशाचं काही मोल नाही. ज्या पैशाने सुख निर्माण होत नाही, तो पैसा धुळीस मिळतो. त्या पैशाचा काही अर्थ नाही. म्हणजेच काय? म्हणजेच ज्या जगण्यामध्ये मौज आहे ना, ती मौज जर आपल्या फुलण्यात असेल ना, तर आपलं हे जीवन आहे ना, ते किती श्रेष्ठ निर्माण होतं, किती आनंदी निर्माण होतं. आणि हे आनंद निर्माण करण्याचं काम आहे ना,
ते फक्त समर्थ करत असतात, सद्गुरू करत असतात. कारण या देहामध्ये हा देह माणसाच्या ताब्यामध्ये कधीच राहत नाही. माणसामध्ये तेवढी शक्तीच नाही की हा देह आपल्या ताब्यामध्ये राहील. पण जेव्हा आपण समर्थांचे सद्गुरूंचे चरणापाशी जातो ना, लीन होऊन जातो ना, तेव्हा आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये अशी एक ऊर्जा निर्माण होते ना, की ती ऊर्जा आपल्या अंतःकरणाला एकदम फ्रेश बनवून टाकते, एकदम सुंदर बनवून टाकते. आणि मग तो अनुभव आपल्याला व्हायला चालू होतो. बघा, आपण अगोदर या आचरणामध्ये नव्हतो, सद्गुरू श्रवणामध्ये नव्हतो, तेव्हा आपली अवस्था काय होती. आणि आत्ता आपल्याला लोक म्हणतात की तू किती सुधारला आहेस, किती छान बोलतोस, किती छान वागतोस, तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य किती सुंदर आहे, तू नक्की खातोस तरी काय रे बाबा. म्हणजे बघा, समाज आपल्या मनाचा, आपल्या पूर्ण शरीराचं परिवर्तन झालेलं समाजाला नक्कीच ओळखायला लागलं आहे. हीच तर आपल्या परमार्थाची पोचपावती आहे ना. आणि तरीसुद्धा माणूस देवाला दोष देतो की तू मला काय दिलं. याचं उत्तर तुमचा समाज देतो. तरीसुद्धा या मनामध्ये शंका आणू नये. बघा, पुढे समर्थ सांगतात की भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फूल कशासाठी जगायचं हे शिकवते. म्हणजेच काय, म्हणजेच हे जीवनामध्ये, हे जीवन जगत असताना आपल्या सभोवताली खूप असे अहंकारी काटे, दोष काटे भरलेले आहेत. आणि हे काटे आपल्या आजूबाजूला असताना सुद्धा या काट्यांमधून जेव्हा फूल निर्माण होतं ना, तेव्हा तो आनंद एवढा मोठा असतो ना. आणि बघा, कमळाचं फूल जेव्हा असतं ना, ते कमळाचं फूल चिखलामध्येच निर्माण होतं. आणि त्या चिखलामध्ये निर्माण झालेल्या फुलाचा गंध नसतो, पण सगळीकडे मनमोहक वातावरण निर्माण होतं. बघा, काही फुलांना गंध असतो, पण त्यांचा आकार, विकार या सर्व गोष्टी चांगल्या नसतात. पण ज्या फुलांचा गंध चांगला नसतो, गंध येत नाही, सुगंध येत नाही, पण त्यांचं रूप पाहून ना हे मन प्रसन्न होऊन जातं. या ब्रह्मांडामध्ये अशी बरीच फुलं आहेत की ती स्वतःला गंध लावून फिरत आहेत आणि हा गंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा गंध खरा आहे का? तर नाही. ते तुम्हाला वाटतंय की याला खूप गंध येतो, खूप सुगंध येतो, हे खूप चांगलं आहे. पण भाविक सज्जनांनो, बघा, जर सुगंधाने जर कोणी पवित्र होत असतं ना, तर प्रेमाचं प्रतीक गुलाब नसतं, प्रेमाचं प्रतीक वेगळंच फुल असतं. प्रेमाचं प्रतीक मोगरा झाला असता, प्रेमाचं प्रतीक दुसरं वेगळंच फूल झालं असतं. पण गंध न देणारं फूल प्रेमाचं प्रतीक का बरं? कारण कोणतीही गोष्ट, कोणतीही वेळ कधीही मीपणा आणत नाही. गुलाब एवढा सुंदर आहे, पण त्याला गंध नाही. कारण का? कारण त्याचा गंध कधी निर्माण होतो? जेव्हा प्रेम निर्माण होतो. आणि प्रेमाचा गंध सर्व आकाशामध्ये, सर्व ब्रह्मांडामध्ये पसरतो. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण राधाकृष्णाचं प्रेम निर्माण झालं होतं,
आणि हे प्रेमाचा सुगंध पूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरला आणि त्या ब्रह्मांडामध्ये हा सुगंध पसरला ना, तेव्हा या जगाला कळालं की प्रेम नक्की काय आहे. असा सुगंध प्रत्येक फूल निर्माण करतं का? तर नाही. जी फुलं असतात बघा, असा सुगंध निर्माण करणारी फुलं खूप कमी आहेत आणि त्याच्यामधलाच गुलाब आहे. म्हणून सद्गुरू सांगतात की या कलियुगातील मानवाने प्रेम तर नक्कीच करायला हवं, पण ते प्रेम करताना जपून राहायला हवं. कारण या प्रेमामध्ये अशी सुगंध देणारी फुलं असतात ना, ती आपल्याला भुलवून टाकतात, आपल्या मनाचा ताबा घेऊन टाकतात आणि मग त्याच्यातून निसटणं खूप कठीण जातं. म्हणजेच काय? म्हणजेच ज्या फुलांचा सुगंध जेव्हा प्रेम निर्माण झाल्यानंतर यावा, तीच फुलं खरी असतात. आणि ज्या फुलांचा सुगंध अगोदरपासूनच निर्माण होतो ना, तिथे कुठेतरी संकोच निर्माण झालेला असतो. म्हणजेच काय? बघा, या जीवनामध्ये काही माणसं अशी असतात की आपल्या सौंदर्याचा एवढा मीपणा असतो त्यांना, की त्यांना असं वाटतं की माझ्यासारखं दुसरं कुणीच नाही. पण ही वेळ असते, काळ असतो आणि भगवंत प्रत्येकावर आणतो. जेव्हा ही वेळ काळ येते ना, तेव्हा सौंदर्य धुळीस मिळून जातं. एवढं दुःख निर्माण होतो ना, त्या दुःखामधून निसटणं खूप कठीण जातं. म्हणून आपल्या सौंदर्याचा कधीही मीपणा करू नका. जे आहे ते स्वीकारा. कारण या जगामध्ये सद्गुरूंसारखं चैतन्य कुठे नाही, सद्गुरूंसारखं प्रेम कुठे नाही. जरी घडल्या असल्या प्रेम कहाण्या, तरी आईसारखं दैवत नाही आणि सद्गुरूंसारखी माया कुणी केली नाही. ही माया करणारी एकच माऊली आहे, ती फक्त आई, आणि दुसरी म्हणजे सद्गुरू. आणि आयुष्यामध्ये जर प्रेम करायचंच झालं ना, तर आपल्या आईवर करा, आपल्या बापावर करा आणि दुसरं सद्गुरू माऊलींवर करा. जेव्हा तुम्ही या दोघांच्या प्रेमामध्ये पडाल ना, या आयुष्य तुम्हाला एवढं प्रेमानं भिजवून टाकेल, या सुखानं भिजवून टाकेल ना, की तुम्हाला काही मागण्याची वेळच येणार नाही. बघा, हे असं प्रेम जर आपण आईवर आणि सद्गुरू माऊलीवर केलं ना, तर या प्रेमाची व्याख्या खरं तर तुम्हाला कळेल. कारण या आयुष्यात प्रेम नक्कीच करा, पण प्रेमाचं प्रदर्शन कधी करू नका. कारण प्रेम ही भावना एवढी सुंदर आहे ना, की खरंच ज्याने प्रेम करावं ना, त्याने निस्वार्थ प्रेम करावं. प्रेम काय असतं आजच्या या कलियुगातल्या मानवाला अजून कळालेलंच नाही आहे, की प्रेम नक्की काय असतं. आजचं या कलियुगातलं प्रेम फक्त वासना, विकार, अंधकार, अहंकार याच्यावर चाललेलं आहे. आणि त्याचमुळं आपल्या घरातील मुलाबाळांना, आपल्या घरातील बहिणीला, आपल्या घरातील भावाला, या सर्वांना वाचवणं आज काळाची गरज आहे. कारण हे प्रेम जे निर्माण होतं ना, जे भगवंताला प्रेम हवं आहे, ते प्रेम अजिबात निर्माण होत नाही. आणि जे होतं ना, तेव्हा ती मनाची एक विभूती निर्माण होते. आणि पुढे सद्गुरू सांगतात की आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही. कारण जी आयुष्यात आपण अगोदर जोडलेली नाती असतात ना, ती नाती आपल्याला धोका दिल्याशिवाय राहत नाही. बघा, एक नैसर्गिकरित्या पडलेला पाऊस आणि हल्लीच्या काळामध्ये, या कलियुगामध्ये प्रदर्शनाकरता पाऊस पाडला जातो. त्याच्यामध्ये गारवा
आणि नैसर्गिकरित्या असलेला गारवा याच्यामध्ये किती मात्र फरक आहे. तोच फरक या प्रेमामध्ये झालेला आहे. म्हणून आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडू नका, कारण ठरवलेली नाती चांगली असतातच असं नाही ना. म्हणजेच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कोणती चुकी केली असेल तर ती चुकीचं प्रायचित्त, त्याची शिक्षा तुम्हाला इथेच भोगावी लागणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही आयुष्यामध्ये तुम्ही चुकी केली असेल ना तर सद्गुरूंना शरण जा, या भगवंताला शरण जा, कारण हीच वेळ आहे, अजून वेळ गेलेली नाही आहे. जिथे जाल ना तिथे तुमची गरज निर्माण करा, कारण जेव्हा तुमची गरज निर्माण होईल ना तेव्हा या संसारामध्ये तुमचं व्यक्तिमहत्त्व महान होईल. मग तिथे प्रेम असो व बाकी दुसरं काहीही असो की तिथे तुमची गरज निर्माण होणं गरजेचं आहे. बघा, सद्गुरू पुढे सांगतात की सगळे निर्णय असतात ना ते सर्व निर्णय मनाने घेऊ नका, कारण मन कधीही कुणाच्या ताब्यात नसतं. काही निर्णय बुद्धीलाही घेऊन द्या. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, माणूस दर वेळेला आपल्या मनामध्ये एक विचार करत असतो की मी जे करतो ते मी बरोबरच करतो, मी कधीही चुकत नाही, मी कधीही कसला गुन्हा करत नाही. पण सद्गुरू सांगतात की मानव हा एक चुकीचा पुतळा आहे. कारण म्हणजेच काय? मानव हा चुकीचा पुतळा म्हणजे चुकी केल्याशिवाय तो राहतो का? अजिबात नाही, तो चुकी करणारच आहे. म्हणून जर या मानवाच्या बुद्धीला सद्गुरूंची जर जोड असेल, सद्गुरूंचं जर सामर्थ्य असेल, भगवंताचं जर सामर्थ्य असेल ना तर हा मानव या ज्ञानरूपी सागरातून पोहल्याशिवाय राहणार नाही. पण सद्गुरू चरणापाशी हा मानव पाहिजे. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, काळाकुट्ट रात्रीनंतर सूर्य उगवतोच. म्हणजेच काय? म्हणजेच अंधारातून गेल्याशिवाय प्रकाशाची वाट मात्र दिसत नाही. तर आपल्या आयुष्यामध्ये अंधारच नसता तर प्रकाश आपल्याला दिसला असता का? तर नाही. म्हणून हे आयुष्य जगताना दुःख आपल्या जीवनामध्ये येणारच आहेत, पण त्यांना सामोरे जाण्यासाठी हे सामर्थ्य भगवंताकडं मागायचं आहे. आणि ते कसं मागता येईल? आपल्या मनामध्ये जेव्हा प्रेम निर्माण होईल, प्रेमाची पवित्रता निर्माण होईल, जोपर्यंत आपण भगवंताला या मनाच्या पवित्र आत्म्याने जोपर्यंत हाक मारत नाही तोपर्यंत भगवंत आपली हाक त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही. म्हणजेच काय? बघा, लखलखते तारे असतात ना, लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच जावं लागतं. बघा, ते किती सुंदर सद्गुरू सांगतात की चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते. तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका, कारण जेव्हा मनामध्ये प्रेम निर्माण होतो ना त्या प्रेमामध्ये सर्व कितीही मोठे युद्ध असू द्या की कितीही मोठे विकार असू द्या, त्यांचा सर्वांचा नाश होऊन जातो आणि आपलं मन पवित्र होण्यास सुरुवात होते. म्हणजेच काय? म्हणजेच आपल्या मनाला प्रेमाची खूप गरज आहे. जोपर्यंत आपल्या मनामध्ये सद्गुण विचार येत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण होणार नाही. आणि हे प्रेम तेव्हाच निर्माण होईल जेव्हा आपण परमेश्वरावर श्रद्धा ठेवू, विश्वास ठेवू. त्याच्यातच तर प्रेम आहे. बघा, नाहीतर आजकाल प्रेमाच्या व्याख्या एवढ्या वाढलेल्या आहेत की नक्की प्रेम करावं तरी कुणावर, हा एक प्रश्न निर्माण होतो. पण ज्यावेळी भगवंताशी आपण जोडले जातो ना
तेव्हा फक्त आपल्याला दिसतो प्रकाश प्रकाश. अंधकार असतो आणि त्या अंधकारामध्ये एक ऊर्जा अशी निर्माण होते ना, या मनाला छेदून एक अशी तेजोमय ज्योत निर्माण होते आणि ती तेजोमय ज्योत या पूर्ण मानव देहाचा स्वीकार करते आणि स्वीकार करून या मानव देहाचा जीवन सुखमय करते, आनंदी करते. म्हणून या कलियुगामध्ये प्रत्येक मानवाने लक्षात ठेवायला हवं की आपल्याला जे आवडतात ना, त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करायला शिका. नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते. पण सद्गुरू पुढे सांगतात की एवढ्या इच्छा आकांक्षा ठेवण्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या आईवर जर प्रेम केलं ना, तर या जगण्यामध्ये आयुष्याचं एवढा आनंद निर्माण होईल की त्या आईमध्ये मी सुद्धा असेल आणि आईचं आईपण सुद्धा असेल. म्हणजे जेव्हा एखादा मानव आई बापाची सेवा करतो ना, तेव्हा तिथे देवाची सुद्धा भक्ती होते आणि स्वतःच्या आई बापाची सुद्धा. मग दुसऱ्या प्रेमाची गरजच काय. म्हणून लक्षात ठेवा, आयुष्यामधला निर्णय घेताना खूप जपून घ्या. जर तुम्ही सद्गुरू आचरणामध्ये असाल ना, सद्गुरू या श्रवणामध्ये असाल ना, तर आयुष्याचा निर्णय घेताना तुम्ही कधीही फसणार नाहीत. कारण समर्थ तुमच्या पाठीशी असेल. म्हणजेच बघा, एक लक्षात ठेवा, एक मनामध्ये चिंतन करा. एक गोष्ट एक लक्षात ठेवा की एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही. एकदा हा धागा तुटला ना, हा दोरा तुटला तो तुटलाच, नंतर आयुष्य कधी मिळत नाही. म्हणून प्रेम करताना विचार करा आणि विचार करून निर्णय घ्या. नाहीतर तुम्ही फसले जाण्याची खूप संभावना आहे. म्हणून हे जर गोष्टीमधून आपल्याला एक जिवंतपणा निर्माण करायचा असेल ना, तर सद्गुरू आचरणामध्ये राहा. कारण तुम्हाला सद्गुरू आचरण तुमच्या आई बापाची सेवा करायलाच लावतं. आणि या जगामध्ये जर खरं प्रेम जर कुणाचं असेल ना, सत्य प्रेम जर कुणाचं असेल ना, तर एक पहिलं प्रेम आपल्या आई बापाचं आणि दुसरं प्रेम सद्गुरू माऊलींचं. नाहीतर जगात प्रेमाच्या व्याख्या भरपूर झाल्या असतील, पण सद्गुरू माऊलींसारखा प्रेम अजून कुठे पाहिला नाही आणि आई बापासारखं दैवत कुठे पाहिलं नाही. आपण आता थोडं नामस्मरण करूया, तेव्हा आपल्या मनाला सुद्धा बरं वाटेल. श्रीराम समर्था तुम्ही माझे माता पिता हो. श्रीराम समर्था तुम्ही माझे माता पिता हो. तुमच्या नामान हरली चिंता हो. तुमच्या नामान हरली चिंता हो. श्रीराम समर्था तुम्ही माझे माता पिता हो. श्रीराम समर्था तुम्ही माझे माता पिता हो. या सर्व श्रवण करणाऱ्या मायबाप सज्जनांच्या मनामध्ये सद्गुरू तुम्ही एक अशी ऊर्जा निर्माण करा की त्यांच्या जीवनामध्ये
एक सुखकारी वातावरण निर्माण होईल. पूर्ण त्यांचं जीवन सुखाने मनमोहक होऊन निघेल. जय जय रघुवीर समर्थ.